नमस्कार मित्रांनो, मी यादव ऋषिकेश. आज मी आपल्यासमोर लॉकडाऊन एक शाप की वरदान या विषयावर माझे मत मांडणार आहे. लॉकडाऊन यापूर्वी कधी ऐकण्यात पण नसणाऱ्या पण गेल्या 3 महिन्यापासून आपल्या प्रत्येकाच्या मनात थैमान घालणाऱ्या शब्दानं खरंच सर्वांना वेळ लावून सोडलंय. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 22 मार्च 2020 रोजी संपूर्ण भारतभर एक दिवसाचा लॉकडाऊन लावण्यात आला. एक दिवस म्हटल्यानंतर सर्वांनी हजत घेत लॉकडाऊनचं पालन केलं. हा एक दिवस कसा बसा पूर्ण होतो का नाही तोच आम्हाला समजतो की लॉकडाऊन आता 9 दिवसांचा आहे. म्हणजेच लॉकडाऊन 31 मार्च 2020 पर्यंत वाढवण्यात आला. कसे बसे 9 दिवस उलटतात तोच मोदींचा आवाज आमच्या कानावर पडतो आणि समजतं की लॉकडाऊन आता 14 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला. कसा बसा 14 एप्रिल जवळ येतो ना येतोच. कसा बसा 14 एप्रिल जवळ येतो ना येतोच की परत लॉकडाऊन 30 एप्रिलचा 17 मे 17 मेचा 31 मे. अजून किती वेळ, किती दिवस, किती महिने चालणार हा लॉकडाऊन? घरात करमेना आणि बाहेर कोरोना ना, कुठे जाता येईना की बाहेर पडता येईना. इकडे आणि इकडे वेर अशी अवस्था झाली आमची. कशासाठी काय हा जोगीना लॉकडाऊन? तर लक्षात ठेवा, आपल्या उघड्या डोळ्याने न दिसणाऱ्या परंतु उभ्या जगाला स्वतःच्या जबड्यात घेऊन संपूर्ण मानवजातीचा अंत करण्याचं सामर्थ्य ठेवणाऱ्या त्या कोरोनाचा नायनाट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा लॉकडाऊन आपल्या तुमच्या माझ्या घराच्या उंबरट्यावर येऊन ठेपलेल्या आणि आपल्या संपूर्ण घराची वाट लावू पाहणाऱ्या त्या कोरोनाचा नायनाट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा लॉकडाऊन त्या प्रत्येक गरोदर मातेच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या आणि उद्याच्या सुंदर आयुष्याचे स्वप्न रंगवणाऱ्या त्या प्रत्येक बाळाच्या मोकळ्या श्वासासाठी हा लॉकडाऊन. कोरोनाशी लढा देत असलेल्या त्या प्रत्येक घरासाठी व घरातील प्रत्येकासाठी हा लॉकडाऊन. तळपत्या उन्हामध्ये स्वतःच्या रक्ताचं पाणी करत आपल्या रक्षणासाठी उभे राहणाऱ्या त्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नाही, किंवा स्वतःच्या घरापासून दूर राहून आपल्या सर्वांची अहोरात्र सेवा करणाऱ्या त्या डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचाऱ्यांसाठी नाही, तर आपल्या सर्वांसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी हा लॉकडाऊन. लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आला म्हणेपर्यंत लॉकडाऊन पुढे वाढवला जातो. परत आमचे चेहरे उदास होतात. परत तोच लॉकडाऊन, परत ते दिवस. इतक्या ते बातमी आमच्या कानावर पडते की शेजारच्या जिल्ह्यात, शेजारच्या गावात, शेजारच्या गल्लीत, शेजारच्या घरात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. तोच आमच्या पायाखालची जमीन सरकते, आमच्या श्वासातला श्वास हातात चढकतो, आमच्या काळजाला चढत करून जातं. परंतु लक्षात ठेवा, जोपर्यंत डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी हे सर्व आपल्यासोबत ढाल बनून उभे आहेत आणि लॉकडाऊन सारखं वरदान आपल्याला लाभलेलं आहे, तोपर्यंत तरी कोरोनाला हे युद्ध जिंकणे शक्यच नाही. आता तुम्ही म्हणाल, लॉकडाऊन हे वरदान कसं काय? इकडे तर विद्यार्थ्यांची शाळा कॉलेज बंद असल्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या भविष्याचा प्रश्न, भारताच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न, हे सर्व बंद असल्यामुळे हॉटेल्स बंद, मॉल्स बंद, शाळा कॉलेज बंद, पर्यटन स्थळे बंद, प्रार्थना स्थळे बंद, अरे इतकंच काय, सगळं बंद. अरे मग हे लॉकडाऊन हे वरदान कसं काय? तर लक्षात ठेवा, या सर्व प्रश्नांहून एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. तो तुमच्या माझ्या घरात वाढत असलेल्या आणि उद्याच्या सुंदर आयुष्याचे स्वप्न रंगवत असलेल्या त्या चिमुकल्या जीवाचा, तुमच्या सुरक्षेचा, माझ्या सुरक्षेचा, आपल्या सर्वांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न. आणि एवढं सगळं असताना त्यामुळे हे वरदान आपल्यासाठी का ठरणार नाही? लॉकडाऊन हे वरदान ठरले त्या प्रत्येक बापासाठी, त्या प्रत्येक शेतकरी बापासाठी, त्याची मुलगी आज सुखात आनंदात सासरी गेली, की ज्यामुळे तो बाप आज कर्जबाजारी झाला नाही, किंवा ज्या बापाची आज मुलगी सासरी आनंदात गेली पण त्या बापाची जमीन विकली गेली नाही. त्या प्रत्येक बापासाठी, त्या प्रत्येक बापाच्या चेहऱ्यावरील समाधाने ओढून सांगते की त्या बापासाठी हे लॉकडाऊन किती मोठं वरदान ठरले. लॉकडाऊन हे वरदान ठरले त्या प्रत्येक शहरासाठी, त्या प्रत्येक प्रदूषणाने गुदमरलेल्या त्या प्रत्येक शहरासाठी, ज्या कित्येक वर्षानंतर आज त्या शहराने आज मोकळा श्वास घेतलाय, त्या प्रत्येक शहरासाठी लॉकडाऊन हे वरदान ठरले. लॉकडाऊन हे वरदान ठरले त्या प्रत्येक मायबापांसाठी, ज्यांचा पोटचा गोळा, ज्यांचा मुलगा परदेशी नोकरीसाठी परगावी गेला होता, तो मुलगा कधीतरी परत येईल आणि आम्हाला येऊन भेटेल, या भाबड्या आशेमध्ये असलेल्या त्या प्रत्येक मायबापासाठी लॉकडाऊन हे वरदान ठरले. मित्रांनो, एवढं सगळं बाजूला असताना जर आपला देशाचा प्रत्येक नागरिक व आपण जर सुरक्षित राहत असू तर लॉकडाऊन आपल्यासाठी वरदान का नाही ठरणार? एवढं सगळं बाजूला असताना खंत वाटते त्या प्रत्येक निष्पाप जीवाची, त्या सर्वांची जे करोनाला बळी पडले, त्या निष्पाप जीवांची जे करोनाला बळी पडले, त्या सर्वांना ईश्वर खरंच त्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो एवढी प्रार्थना करतो. मित्रांनो, कोणीतरी म्हटलंय की इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, बट हेल्थ इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट, बट हेल्थ इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट.
त्यामुळे मित्रांनो, माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे, मित्रांनो घरामध्ये राहा, सुरक्षित राहा, स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद मित्रांनो. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला व्हिडिओ कसा आवडला का नाही ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो.